नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. थंबनेलमध्ये सांगितल्याप्रमाणे मराठी बांधवांना लिकर व्यवसायात ज्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता नवीन सरकारी नियमाप्रमाणे संधी उपलब्ध झाल्या आहेत, त्या अनुषंगानं आपण थोडीफार माहिती घेण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बरेच वर्ष दारूबंदी होती आणि आता सरकारनं असा निर्णय घेतला आहे की हा जो सरकारचा निर्णय आहे तो सरकारने मागे घेतलेला आहे. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कायदेशीर तुम्ही दारू विक्री करू शकता. आता हा निर्णय झाल्यानंतर टी व्हीवरती आल्यानंतर बरेच चंद्रपूर जिल्ह्यातून बरेच जणांचे फोन SMS मला यायला लागले. इतके फोन इतके SMS आले की ते मी हँडल करू शकलो नाही आणि त्यामुळं शेवटी हा चंद्रपूर जिल्ह्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा मी निर्णय घेतला आणि आज हा मी व्हिडिओ बनवत आहे. ओके, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्याला तर माहिती आहे की मी मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले, ते आता मी परत रिपीट करत नाही की हा व्यवसाय कसा चांगला आहे, किती चांगला आहे किंवा मराठी माणसांनी यामध्ये यायला पाहिजे आहे. यामध्ये आपण बघणार आहोत की मराठी बांधवांना लिकर व्यवसायामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे संधी उपलब्ध आहेत आणि कशा प्रकारे त्या लोकांनी आपल्या मराठी बांधवांनी या संधींचा फायदा करून घ्यायचा आहे. चला तर जास्त चर्चा न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता मित्रांनो, बरेच वर्ष चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी असल्यामुळं चंद्रपूर जिल्ह्यातले FL2 म्हणजे वाईन शॉप आणि CL3 म्हणजे देशी दारूची दुकानं ही शिफ्ट झाली आहेत म्हणजे स्थलांतरित झाली आहेत. ती इतर जिल्ह्यामध्ये गेली आहेत. मग पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी दारूबंदी नाही आहे अशा ठिकाणी ती शिफ्ट झाली आहेत. काही लोकांनी ती विकली असतील किंवा काही मालकांनी स्वतःहून शिफ्ट करून त्या ठिकाणी नेली असतील. त्यामुळं FL2 म्हणजे वाईन शॉप आणि कंट्री लिकर CL3 ही लायसन आपल्या जिल्ह्यातून, चंद्रपूर जिल्ह्यातून आउट ऑफ जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याच्या सगळ्या बाहेर गेले आहेत. आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये परत दारू चालू झाल्यानंतर ही दुकानं परत चंद्रपूरमध्ये आणायची म्हणले तर त्याची शक्यता कमी आहे. येऊ शकतात, नाही म्हणत नाही, परंतु शक्यता कमी आहे आणि ह्या प्रोसेसला वेळ पण जाणार आहे. लक्षात आलं. त्यामुळं आपल्याला आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये परमिट रूम आणि बिअर शॉपिंग हे पटदिशी चालू करता येऊ शकतं आणि त्यामध्ये चांगला व्यवसाय करून खूप चांगल्या प्रकारे आपण नफा करता येतो. ओके, तर आता अशा वेळेस प्रश्न असा पडतो की जे जुने परमिट रूम बिअर बारवाले आहेत आणि जे वाईन शॉपवाले जुने आहेत, मग ते चालू करतील का पटदिशी? तर मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जरी कुठल्याही कारणानुसार तुमचं परमिट रूम असू दे, वाईन शॉप, कुठलाही लिकर व्यवसाय जर बंद असेल आणि तो परत चालू करत असाल तर तुम्हाला ह्या मधल्या राहिलेल्या पिरियडमधील फी व्याजासकट सरकारी भरणा करावा लागतो, तरच तुमचं ते चालू होतं. हा झाला एक सरकारी नियमाचा भाग. दुसरी गोष्ट, आता एखाद्याचं परमिट रूम आहे, एखाद्याची बिअर शॉप आहे, ही बरेच वर्ष बंद आहे, तर ती जागा तो तशी मोकळी ठेवत नाही. कसं झालेलं आहे की त्या जागेतील परमिट रूम, वाईन शॉप किंवा बिअर शॉप ही बंद झाल्यानंतर त्या माणसानं ती जागा दुसऱ्या एखादा व्यवसाय चालू केला असेल किंवा भाड्याने दिली असेल किंवा जर समजा भाड्याने घेतली असेल तर ती जागा त्यानं ती भाडे परत देऊन, जागा मालकाला परत देऊन त्या ठिकाणी त्या जागे मालकानं दुसरा व्यवसाय चालू केला असेल. तर त्यामुळं मला असं वाटतं की जे जुने परमिट रूम बिअर बार होते किंवा जुन्या बिअर शॉपी होत्या त्या ठिकाणी परत त्याच बिअर शॉपी परमिट रूम चालू होणं त्या मनानं थोडंसं अवघड आहे. चालू होतील ज्यांची स्वतःची जागा आहे, स्वतःच बार होता आणि त्यांनी हॉटेल व्यवसाय वगैरे त्या ठिकाणी चालू ठेवलाय, मग आता अशा ठिकाणी एखाद दुसरा किंवा काही प्रमाणामध्ये चालू होऊ शकतं. परंतु मला असं वाटतं की बरेचशा बिअर शॉप्या ह्या परत त्याच ठिकाणी त्याच लगेमध्ये चालू होणार नाहीत आणि चालू करायचं झालं तरी यांना मधले जे बंद पिरियड होता त्या बंद पिरियडमधली सर्व लायसन फी व्याजासकट भरावी लागेल. काही प्रमाणात व्याज माफ होण्याची शक्यता आहे, व्याज माफ होऊ शकतं, परंतु पूर्णपणे लायसन फी बंद पिरियडमधली लायसन फी भरल्याशिवाय ते व्यवसाय परत त्या ठिकाणी चालू करणं शक्य नाही, अशक्य आहे. ओके, मग हेच लोक असा विचार करू शकतात की जाऊ दे ते जुनं लायसन, आपण ह्याच जागी नवीन लायसन घेऊया, म्हणजे ते आपल्या बरोबरीला आले. आता आपल्याला नवीन लायसन घ्यायचं झालं
तर मी अशा आपल्या सगळ्या मित्रांना विनंती करतो की माझे 2 सिरीज आहेत. एक आहे परमिट रूम बिअर बार आणि दुसरी आहे वाईन शॉप, बिअर शॉप. ह्या प्रत्येक सिरीजमध्ये 3 व्हिडिओ आहेत. एक व्हिडिओ आहे तो डॉक्युमेंटचा, कागदपत्रांचा, दुसरा व्हिडिओ आहे खर्चाचा आणि उत्पन्नाचा, आणि तिसरा व्हिडिओ आहे प्रश्न उत्तरांचा. मग त्या अनुषंगाने ज्या लोकांनी प्रश्न उत्तरे विचारली आहेत त्या प्रश्नांची मी पूर्णपणे माझ्या परीनं उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी तुम्हा सगळ्यांना चंद्रपूरकरांना विनंती आहे की जर तुम्ही ते माझे 3 व्हिडिओ म्हणजे तसे 6 व्हिडिओ जर बघितले नसतील तर त्यांनी ते जरूर बघावेत. आणि हे जे चंद्रपूरमध्ये जी आपल्याला संधी उपलब्ध झाली आहे या संधीचा आपल्या युवकांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि आपला व्यवसाय या ठिकाणी सेट करावा, एवढं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. याशिवाय जर आपल्याला काही शंका असतील, काय प्रश्न असतील तर लगेच फोन करून विचारायचा प्रयत्न करू नये. आपण कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची काय शंका, काय प्रश्न असेल तो टाकून ठेवा. मी तो वाचून जनून असेल त्याचं उत्तर द्यायचा जरूर प्रयत्न करेन. तर मित्रांनो, हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी आपल्याला विनंती करतो की हा व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांमध्ये आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून आपल्या मराठी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि जरी तुम्हाला या व्यवसायात यायचं नसेल, तुमच्या एखाद्या मित्राला, भावाला, पाहुण्यात कुणाला, तरी त्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.